प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांची सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 12 जून 2025 गुरुवार, विजयांची सुगंध। कारण आम्ही वाचलेल्यामध्ये आणि नास बावणाऱ्यामध्ये देवासाठी ख्रिस्तांची सुगंध आहेत। 2 कोरिंथियस 2 अध्याय 15 वचन। आपण देवासाठी गोड सुगंध व्हावे आणि जिथे जिथे जाऊ तिथे ख्रिस्तांची सुगंध पसरवावा यासाठी आपल्याला बोलावले गेले आहे। या पदाचे कॅथोलिक बायबल अनुवाद असा आहे: देवाचे धन्यवाद जो नेहमी ख्रिस्तामध्ये आपल्याला विजय देतो आणि आपल्या माध्यमातून सर्वत्र त्याचे ज्ञानाचा सुगंध प्रकट करतो। प्रिय बंधूंनो व भगिनींनो, देवाची दृष्टिकोनातून आपण ख्रिस्ताची सुगंध आहेत। वाचल्यासाठीही आणि नास बावण्यासाठीही प्रेषित पौलाच्या काळात रोमच्या सम्राटाखाली अनेक सेनापती होते। युद्धाची वेळी सम्राट यांना स्पष्ट आदेश देऊन वेगवेगळ्या दिशांना पाठवायच्या। रोमन साम्राज्यासाठी नवीन प्रदेश जिंकून आणा आणि किमान 5000 कैदी घेऊन परत या। जेव्हा सेनापती विजय मिळवून आपल्या सैन्यासह परत यायचा, तेव्हा रोमच्या रस्त्यावर एक बाह्य विजय मिरवणूक निघायची। विजयाची घोषणा करणारे दुर्गाबाजाचे लोक राजवाड्याच्या पुढील मोठ्या चौकात एकत्र यायचे आणि मोठ्या प्रमाणात धूप विधीत करायचे, ज्यामुळे त्या मधुर सुगंधाने संपूर्ण शहर भरून जायचे। संपूर्ण शहर विजयाच्या सुगंधाने भरून जायचे। विजयी सैन्यासाठी ते स्वागताही सुगंध असायचा। बंदी बनवलेल्या शत्रूकरिता तो सुगंध म्हणजे त्यांची पराभव आणि निकट आलेल्या न्याय यांची जाणीव असायची। त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त या जगात आला आणि कल्वरीच्या क्रूसावर त्याने जगावर, शरीरावर आणि सैतानावर विजय मिळवला। त्याने विजयाची जयघोष करत म्हटले, सर्व काही पूर्ण झाले। योहान 19 अध्याय 30 वचन। हा पूर्ण विजयाची घोष होता। सैतानाची डोक्याची चुराडा हाच त्या महान विजयाची एक भाग होता। आता आपल्यालाही त्या विजयात सहभाग व अधिकार आहे। आपल्यासाठी तो विजयाची सुगंध आहे, पण सैतान आणि अंधाराची शक्तीसाठी तो मृत्यू आणि पराभवाचे दर्प आहे। म्हणून प्रेषित पौल म्हणतो, आता देवाचे धन्यवाद जो नेहमी ख्रिस्तामध्ये आपल्याला विजय देतो आणि आपल्या माध्यमातून सर्वत्र त्याचे ज्ञानाचे सुगंध पसरवतो। 2 कोरिंथियस 2 अध्याय 14 वचन। प्रिय देवाची मुलामुली, तुला विजयासाठी बोलावले आहे। ख्रिस्तामध्ये तू विजयाचे नव्हे तर विजेतेपणाची पलीकडचा आहेस। तू चालतोस किंवा पळतोस, जिथेही जातोस तिथे ख्रिस्ताची विजयाची सुगंध पसरव। दररोज पुढे जाताना विजयाच्याच वाटचाल कर, विजयाची सुगंध घेऊन। अधिक ज्ञानासाठी पण देवाचे धन्यवाद जो आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामार्फत विजय देतो। 2 कोरिंथियस 15 अध्याय 57 वचन। आजचा बायबल वाचन सकाळी एज्रा 2 अध्याय 4 अध्याय 5 अध्याय, संध्याकाळी योहान 20 अध्याय। धन्यवाद।